संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड अजूनही पोलिसांच्या हाती का लागत नाही? तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या घटनेची हळहळ व्यक्त केली जात असून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे. ह्या घटनेला जवळपास आज 15 दिवस उलटले आहेत, तरी अद्याप यातील मास्टरमाइंड अजूनही पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे देखील समोर येत असून पोलीस प्रशासनावर देखील आता सर्वसामान्य व्यक्तीकडून संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सातत्याने राजकीय नेते मंडळीसह सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. या प्रकरणाला जवळपास आज 15 दिवस लोटले आहेत, तरी पोलिसांच्या हाती फक्त 4 आरोपी लागले असून मुख्य आरोपीसह मास्टरमाइंड अद्यापही फरार असल्यामुळे पोलीस प्रशासनावर देखील आता सर्वसामान्य व्यक्तीकडून संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी जरी लक्ष दिले असले तरी मात्र पोलीस प्रशासनाच्या हातात अजूनही मास्टरमाइंड का लागत नाही असा देखील प्रश्न आता मस्साजोग येथील नागरिकातून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाला जवळपास 15 दिवस लोटत आले आहेत, तरी अद्याप ह्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह मास्टरमाइंड हा पोलिसांच्या हाती का लागत नाही असं देखील बोललं जात असून आता बीड जिल्ह्यात नव्याने देखील SP रुजू झाले असूनही ते SP आता कशा पद्धतीने या मास्टरमाइंडचा शोध घेतात याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.